मराठी भाषेला अपेक्षित वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे महाराष्ट्राचं राज्य शासन निश्चितपणे करेल अशा प्रकारचा विश्वास देखील मी शिंदे साहेबांच्या उदयच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो। मगाशी उदयनी काही गोष्टी बोलून दाखवल्या, त्याचं कौतुक पण केलं। त्याच्यावर मराठी उद्योग खात्याबरोबर मराठी भाषेची पण जबाबदारी आहे आणि तो अतिशय समर्पकपणे ती चालवतोय। अनेक साहित्य संमेलन वगैरे होत आहेत, त्याच्यामध्ये पण त्याचा सहभाग असतो आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण त्याला पहिल्यांदा युवकांच्या मध्ये संधी मी दिली होती। तो माझ्या पक्षाच्या युवकांचा अध्यक्ष होता आणि त्याला युवकांचा राज्याचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केला, नंतर मंत्री केला। पण कुठं काय गाडी फिसकटली, नंतर मला सोडून गेला, मला सोडून उद्धवजींकडे गेला। पण तिथं काही काळ राहिला, तिथून पुन्हा एकनाथरावांकडे गेला। पण उदयचं एक आहे, जिथं जातो तिथं अतिशय निष्ठेने राहतो, कुठंही त्याच्यात बदल होत नाही। म्हणजे तो मागचं सगळं विसरून जातो, ज्यांचा जो होतो त्याचा इमानईद्वारे तो काम करतो, त्याबद्दल उदयला मानलं पाहिजे। त्याच्यामुळे बघा त्याचे वरचे केस काळे झाले राहिलेत पण दाढी पांढरी झाली। मित्रांनो, गमतीचा भाग होत्या, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहित्य संमेलन उद्घाटनाच्या भाषणात छावाची हवा भारतभर आहे असं म्हणत छावा सिनेमाच्या निमित्तानं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव केला आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे। परवाच आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्यपाल महोदयांनी ते चित्रपट बघितला आणि उदय, माझं आणि देवेंद्रजींचं काल ठरलंय 3 तारखेला अधिवेशन आहे, 4 का 5 तारखेला आपण सगळ्या आपल्या विधिमंडळातल्या सन्माननीय सदस्यांना आपण तिथंच विधानसभेच्या समोर आयनॉक्सला तो चित्रपट दाखवतोय आणि बाकीचे पण सगळे। आणि तुम्हाला हेही सांगतो की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं तुळापूरला आणि वडूला एवढं दिमागदार स्मारक एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजी आम्ही मनावर घेतलंय। इतकं अप्रतिम स्मारक करतो की तुम्हालाही सगळ्यांना अभिमान वाटेल। आजपर्यंत कुणी तिथं लक्ष घातलेलं नव्हतं, त्याचं काम शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालं, आम्ही दोघेही त्याला हजर होतो आणि त्याचंही काम चाललंय। त्याही बद्दल एक निश्चितपणे छावा ह्या चित्रपटामुळं पिढीला संभाजीराजे महाराजांची, छत्रपतींची ओळख झालेली आहे। या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथ लेखनाकडे देखील मला आपलं लक्ष वेधायचंय। छत्रपती संभाजी महाराज शूर, वीर, पराक्रमी, मुत्सद्दी, धुरंधर तर होतेच, त्याचबरोबर ते साहित्य पंडित होते, महान साहित्यिक होते। वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांची लेखणी तळपायला लागली होती। बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, 7 शतक अशा महान ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली, हे फार कमी लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे। या निमित्तानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती असणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या साहित्यिक कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण आपण करूया आणि या महान राजाला आपण मानाचा मुजरा देखील करूया। मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचं वैभव अधिकाधिक लोकांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न व्हावा। मराठी गीत, पोवाडे, शाहिरी, काव्य वाचन, नाटक, एकपात्री कार्यक्रम, लावणी, तमाशा अशा लोकगीतांच्या, लोकनाट्यांच्या, सांस्कृतिक कार्यक्रमाचं राज्यात आणि देशात विदेशातही व्हावे, जेणेकरून मराठी भाषेची समृद्धी, वैभव अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचेल, वाढेल। या दृष्टीने प्रयत्न झाले तर भाषा वृद्धी ते अधिक परिणामकारक होईल असं मला वाटतं। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करत असताना विविध क्षेत्रातल्या मराठी बांधवांना पण सहभागी करून घेतलं पाहिजे।